कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूपा तानो चनी रूपा तानो चनी रूपा सुखम जाने ओ सजनी सुखम जाने ओ सजनी तो विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्वा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हेलो हेलो संत तोची जाना जगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे अंगी संत तोची जाना जगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे लोभ हंता नये मना लोभ हंता नये मना लोभ हंता नये मना जगी विरक्त तुझी दाना जगे विरक्त तुझी दाना लोभ हंता नये मना जगे विरक्त तुझी दाना नहीं मना जगे विरक्त जगे विरक्त इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी जगे विरक्त जगे नाम जाते नाम जाते नाम जाते लोभ हंता नये मना लोभ हंता नये मना लोभ हंता नये मना जगे विरक्त तुझी दाना जगे विरक्त तुझी दाना लोभ हंता नये मना जगे विरक्त तुझी मिथ्या कल्पना मागे सारा काटी उघडा ज्ञानेश्वर काटी उघडा ज्ञानेश्वर काटी उघडा ज्ञानेश्वर मिथ्या कल्पना मागे सारा काटी उघडा लोभ हंता नये मना लोभ हंता नये मना लोभ हंता नये मना जगे विरक्त तुझी जगे विरक्त तुझी विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार कुमारी हरि जय जय कुमार कुमारी हरि जय जय कुमार कुमारी हरि जय जय कुमार कुमारी हरि जय कुमार जागीच
क्षमाजाचे अंगी जया क्षमा जया जया दया क्षमा दया क्षमा दया क्षमा दया क्षमा जया क्षमा जाचे अंगी हे जया क्षमा जाचे अंगी लोभांता नाही म्हणा दया क्षमा जाचे अंगे दया क्षमा जाचे अंगे लोभांता नाही म्हणा जगी विरक्ती तोची जाग हे जगी जगी विरक्त तोची जाग जगी 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 जगी
जगी विरक्त तोची जाना हे जाना हे जाना जाना
संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया समाजाचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जान, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जान. पांडुरंग गुरु प्रथम नमन, पांडुरंग गुरु प्रथम नमन. वा वा. पांडुरंग गुरु प्रथम नमन. 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 हे दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण सरे चरण संतांची या, त्याच्या प्रमाणाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. वा वा. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, श्री संतांच्या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा, आली बागा ते करीतो तुझेच नाम मी उच्चारितो.
दृढ माझे मन येथे राखावे बांधून, तुका मने वाटे आता नको फुट देऊ फाटे. विठ्ठल 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 संदतोची जाना जगी, संदतोची जाना जगी, दया समाजाचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जान. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने, थोर संतांच्या आशीर्वादाने, तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण आदिशक्ती मुक्ताबाई यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा ताटीपर प्रकरणातील संत खरे संत कोण हा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. आज पवित्र अशा या ठिकाणी श्री क्षेत्र गिरणारे ओम चैतन्य बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज आस्थाना गिरणारे SMK कॉलेज गिरणारे या ठिकाणी आयोजित असलेला द्वितीय वर्धापन दिन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित असलेला भव्य दिव्य कीर्तन सोहळा आणि या सोहळ्यामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा मायासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली. हे माझं मी परम भाग्य समजतो. समस्त ग्रामस्थ गिरणारे कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौपदार साऊंड सिस्टमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील दंडमुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजी माजी गावकरी पंचक्रोशी पुढं बसलेले मध्ये बसलेले मागं बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्यांच्या चपला घेऊन झाले का सगळे झाले का. उद्या कोणी म्हणायला नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी नाव काय घेतलं नाही. आणि ज्यांचे मी नावं घेतले पुरुष मंडळी नीट आहे का, ज्यांचे मी नावं घेतली ती देव कोण. तुम्ही काय आजारी आहे का. असं बोलत जायचं. प्रवास करून कोण आलं, हो कोण आलं, असं जरा बोलत जायचं. थोडा इको कमी करा. प्रवास करून कोण आलं, मी आलो. मी कसं दिसतोय, फ्रेश दिसतोय का नाही. तुम्ही कुठून आले, इथलेच आहे का. मग तुम्हाला झालंय काय असं फ्रेश बसायचं काय. टेन्शन आहे का, टेन्शन आहे, कर्ज आहे का मागं बसलेले, कर्ज नाही ना. आणि असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, होऊ द्या ना कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. कर्जवाली म्हणतील आता शिका आधार देणारा महाराज भेटला. आता तुम्ही बोलवलं कधी, आताच. मग आधार केव्हा भेटणार. भेटाला भेटाला. द्वितीय वर्धापन दिन सोहळा आहे. ओ मला एक सांगा बरं बसलेली मंडळी,
आज या जगामध्ये मंदिराची सगळ्यात जास्त गरज आहे का हॉस्पिटलची हो? असं बोलत जायचं, बोललं तरच कीर्तन समजेल. मंदिराची गरज आहे का हॉस्पिटलची? आता ऐका, आपण जर आजारी पडलो तर आपल्या घरापासून तर दिल्लीपर्यंत लाखो हजारो दवाखाने आहे का नाही? म्हणजे शरीराचा दवाखाना आहे. पण आज जगामध्ये 40% लोकांना मानसिक आजार आहे. कुठला आजार आहे? मानसिक आजार आहे. म्हणजे शरीराचा दवाखाना आहे, पण मनच जर आजारी पडलं तर शरीराचा दवाखाना आहे, मनाचा दवाखाना मंदिर. जिथं माणसाचं मन रमलं जातं त्याला काय म्हणतात? मंदिर. म म्हणजे महानता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. महानता, दिव्यता आणि रम्यता या तिन्ही गोष्टींचा समन्वय म्हणजे मंदिर. विठाला विठाला असं असणारं हे मंदिर आहे महाराज. या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा, द्वितीय सोहळा, आणि या सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या लेकराच्या वाटेला आली. हे माझं मी भाग्य समजतो महाराज. आजच्या अभंगामध्ये संत मुक्ताबाई खरे संत कोण याचं वर्णन करतात. खरे संत कोण? संत तोची जाना जगी. बघा, तुम्ही संतांची परंपरा शोधून पहा. संतांची परंपरा. संत निवृत्तीनाथ महाराज सदाशिवाचा अवतार. संत ज्ञानेश्वर माऊली महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. संत सोपान काका ब्रह्म सोपान तो झाला. आणि मुक्ताबाई कोण? आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जाणे लागे बाई. मुक्ताबाई म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई महाराज. आता मुक्ताबाईचं वय, टाळकरी मंडळी, मुक्ताबाईचं वय किती? 9 वर्षाची मुक्ताबाई. चांगदेवाचं वय किती? 1400 वर्ष. 1400 वर्षाचा चांगदेव शरण कोणाला आला? मुक्ताबाईला. म्हणून मी नेहमी सांगतो पुरुष मंडळी, वयावर जायचं नाही, वयावर नाही जायचं. मुंगी केवढीशी आहे? तुम्हाला माझी भाषा समजते ना? असं बोलत जा. मुंगी केवढीशी? एवढी एवढीशी. हत्ती. पण मुंगी जर हत्तीच्या कानात शिरली, हत्ती बी येडेवानी करतो. वयावर जायची गरज आहे का महाराज? मग तसं मुक्ताई 9 वर्षाची, चांगदेव 1400. बरं, चांगदेव काय साधा माणूस होता का? बसलेले मंडळी, चांगदेव साधा नव्हता. तो उगाच गप्पा मारित नव्हता महाराज. 14 कला, 14 विद्या आणि 64 कला त्याच्या हस्तगत होती महाराज. बोलल ते खरं करून दाखवण्याची ताकद कोणात होती? चांगदेवामध्ये होती महाराज. चांगदेव साधा नव्हता महाराज. हातात होता नाग. हातात होता, टाळकरी मंडळी, हातात होता नाग. बसायला होता, वा वा, हातात होता नाग, बसायला होता वाघ. कळतो का? वाघ. महिला मंडळ, वाघ. वाघ आपल्या इतिहासामध्ये
वाघा पुढं जायची डेअरिंग फक्त 3च लोकांनी केली बघा. वाघा पुढं जायची डेअरिंग. चांगदेवाला बसायला होता वाघ. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध काढलं आणि संभाजी महाराजांनी वाघच फाडला. चौथा वाघा पुढे गेलाच नाही. आणि जो गेला परत माघारी का आला नाही. हातात होता नाग, बसायला होता वाघ, पण माऊली भिंतीवरून बसून आले हे पाहून चांगदेवाच्या पोटात पडली आग. मग 9 वर्षाच्या मुक्ताबाईंनी चांगदेवाचा शांत केला राग. आणि मग मुक्ताई म्हणली, चांग्या काय मागायचं असेल ते माग. पण चांगदेव म्हणाला, आता मागायचं काही विषयच राहिला नाही. गुरु पुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आता काय मागायचा विषय राहिला नाही. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. बघा मग आदिशक्ती मुक्ताबाई. आता जेवढ्या सगळ्या देव्या आहेत ते सगळ्या एकच आहे. तुळजापूरची तीच, माहूरगडची, कोल्हापूरची आणि जेवढ्या असतील तेवढ्या एकच आहे ना. फक्त ज्याला पाहिजे तशा सगळ्या देव्या एकच आहे. सगळे देव एकच आहे. सगळ्या देव्या एकच. तुम्ही मला कशावरून आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, अनेक दिवाट्या शोभे वाळवंटी हो, अनेक दिवाट्या शोभे वाळवंटी हो, जप जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो, जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, कृष्ण माऊलीचा हो, कृष्ण माऊलीचा हो. सगळ्या देव्या बॉम्बाला कीर्तन असं जागे अटेन्शन मध्ये राहायचं, नाही तर कीर्तन समजणार नाही. सगळ्या देव्या एकच आहे महाराज. सगळ्या देव्या एकच आहे महाराज. सगळे देव एकच आहे महाराज. मग आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. मग मुक्ताबाई आदिशक्ती, हा आदिशक्तीचा अवतार आहे. आता या अभंगाची निर्मिती कधी झाली याच्याकडे आपण वळूया. अभंगाची निर्मिती कधी झाली? संत ज्ञानेश्वर महाराज रस्त्याने चालले होते. बघा, ज्ञानेश्वर महाराज रस्त्याने चालले होते आणि समोरून एक सज्जन माणूस, गंध लावलेला, गळ्यात माळ, पांढरे कपडे घातलेले, असा सज्जन माणूस त्यांच्या समोरून आला.
त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं आणि ज्ञानेश्वर महाराजांना पाहिल्यानंतर तो माग फिरला आणि कपड्यानिशी आंघोळ केली. कपड्यानिशी आंघोळ केली महाराज. परत आला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं की मला पाहिल्यानंतर तुम्ही स्नान का केलं बाबा, आंघोळ का केली? तो म्हणला मला विटाळ झाला. काय झाला? मला विटाळ झाला. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणले बाबा कशाचा विटाळ झाला? तो सज्जन माणूस म्हणला मी एका संन्याशाचं मुलाचं तोंड पाहिलं आणि मला काय झाला? विटाळ झाला. संत ज्ञानेश्वर महाराज काहीच म्हणाले नाही. दुःखित अंतकरणाने मागं फिरले. हो. आणि कोपीचा दरवाजा लावून घेतला आणि आतमध्ये रडत बसले. बघा मी नेहमी सांगतो जगाला शांत करण्याची ताकद संत ज्ञानेश्वर महाराजांमध्ये आहे. जगाला शांत करण्याची ताकद माऊलींमध्ये आहे, पण माऊलींना शांत करण्याची ताकद मुक्ताबाईमध्ये. हो. संत ज्ञानेश्वर महाराज आतमध्ये रडत बसले. मुक्ताबाई आली. 9 वर्षाची मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर महाराजांना समजवत. मी मगाही सांगितलं वयावर जायचं नाही महाराज. आणि त्यावेळेला संत मुक्ताबाईंनी 11 अभंगाचा उपदेश केला. कोणाला? संत ज्ञानेश्वर महाराजांना. त्याला ताटीपर प्रकरणातील अभंग म्हणतात आणि त्याच्यातला आज निवडलेला अभंग 5वा क्रमांकाचा आहे. मुक्ताबाई उपदेश करतात संत ज्ञानेश्वर महाराजांना. तुम्ही योगी आहात, तुम्हाला राग येणं शोभत नाही. तुम्ही दुसऱ्यांचं दुःख दूर करणारे आहे, स्वतः दुःखित कशाला बसता? योगी पावन मनोज योगी खूप सुंदर महाराज. मला सांगा एक गायन करणं सोपं आहे का हो? बसलेली मंडळी सोपं आहे का? अहो काही ना नुसतं सा लावायला वर्ष जाते.
सोपं आहे काय ते? सोपं आहे ते? हां, पक्वात वाजवणं सोपं वाटतं तुम्हाला? त्याच्या मागे 10-12 वर्षाचं तप आहे. सकाळी उठून रियाज करावा लागतो तेव्हा सुंदर एवढा वाजवतोय तुम्हाला. सोपं नाही. कीर्तन करणं सोपं आहे? आम्हाला तरी कशाला सोडायचं? सोपं आहे का कीर्तन करणं? सोपं आहे? तुम्ही माया पुढे नाहीच म्हणणार. बघा तुम्हाला एक सांगतो, रॉकेट माहिती आहे? रॉकेट रॉकेट माहिती आहे का? हां, मग आता कसा आवाज आला? रॉकेट आकाशात उडतं. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय? रॉकेट काय उंच उडतंय, पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहिती ना. तसं आमच्या सगळ्यांकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही म्हणाल महाराजांची मजा आहे, पण या महाराज लोकांचा मागं धूर किती निघतो महाराजांनाच माहिती का? तुम्हाला माहिती? सोपं नाही महाराज ते. सोपं आहे का? अजिबात नाही महाराज. हो, त्याच्या मग कष्ट आहे महाराज. हो, मी सांगत नाही महाराज. 6 महिन्यामध्ये गाडीचं किलोमीटर झालं 40,000. किती? 40,000 किलोमीटर. दिवसही गाडीत, रात्री घरी जायला याची गॅरंटी नाही. मला जाऊ दे घरी मग बोला. सोपं नाही महाराज. एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढं, महाराज तुमची लई मजा आहे, तुमच्यासारखी मजा वा वा कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती दिवस? तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. अरे तुला कोण गायला देते? इथं रथी महारथी पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला 8 दिवस असा फिरवला महाराज. 9व्या दिवशी वैतागला, पायच धरला. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा. तेव्हाकडे महाराज. सोपं नाही महाराज हे. हो, एवढे सुंदर गायक वादक आज कीर्तनाला आहेत महाराज. यांच्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल का नाही आपला मुलगा पण असं गाणारा वाजवणारा निघा? वाटतं का नाही? वाटतं का नाही? वाटतं ना. पण निघतो का नाही महाराज? प्रारब्ध त्याला लागतं महाराज. हो, सोपं नाही. याचे दान देगा देवान कुठंतरी गठोडं मिळवा असं आहे का ते? नाही महाराज. त्याला प्रारब्ध उत्तम लागतं ना, प्रयत्न चांगले लागतात, कुणाचा तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा या गोष्टी होत असतात महाराज. सोपं आहे का ते? सोपं नाही महाराज. आपण भाग्यवान आहे महाराज. एक वेळ आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय. मिळत नाही पण नशिबानी मिळालाय. आपण भाग्यवान आहे महाराज. देवांना मिळत नाही, आपल्याला मिळाला. स्वर्गीचे अमर. हो, देवांना मिळत नाही, आपल्याला मनुष्य जन्म मिळाला महाराज. आणि नुसता मनुष्य जन्म मिळाला नाही तर या भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला. आपण भाग्यवान आहोत. आपण भारत देशामध्ये जन्माला आलोय महाराज.
जगामध्ये किती देश झाले त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही महाराज, पण भारत असा एकमेव देश आहे की ज्याला भारत माता म्हणलं जातं महाराज. हो, कधी तुम्ही ऐकलं का अमेरिका मावशी, चायना काकू, रशिया आत्या, ऐकलं का? नाही महाराज. किती देश असतील त्याच्याशी आपल्याला घेणं नाही, पण भारत असा एकमेव देश आहे ज्याला भारत माता म्हणलं जातं महाराज. आणि या देशामध्ये आपण जन्माला आलोय, याच्या पुढे जाऊन ऐका, महाराष्ट्रात जन्माला आलोय हे सुद्धा आपलं परम भाग्य आहे महाराज. कारण महाराष्ट्र ही संतांची आणि शूरांची भूमी आहे महाराज, आणि या भूमीमध्ये आपला जन्म होणं म्हणजे अतिभाग्य महाराज. अरे ही माती कशी आहे, ही माती कशी आहे ऐका, डोक्याला मुंगे येतील. आवाज कडक करा, आवाज याचा कडक कडक, हा कडक करा. हा राजे, राजा ही माती कानाला लावा राजे, राजा ही माती कानाला लावा राजे. ही माती सुद्धा म्हणेल, ही माती सुद्धा म्हणेल, तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजी खिंडीत आहे. ही माती सकाळी सुळावर नेणारे, सकाळी सुळावर नेणारे. आई भेटायला आली तुरुंगात, आई तुरुंगात भेटायला आली. पोरग गजा पुढे उभं आहे, गजातून दोन्ही हात बाहेर काढले, आईच्या गालावरून फिरवले, आईच्या गालावरून फिरवले. आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू आले. पोराने विचारलं आई उद्या मला सुळावर नेणारे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आलं का? आई म्हणाला नाही, आई म्हणाली नाही, मी शूराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. पोराने सांगितलं आई उद्या मला सुळावर नेणारे माझं धड आणि मुंडकं वेगळं करतील, या प्रेताला न्यायला तू येऊ नको, या प्रेताला न्यायला तू येऊ नको. वडिलांना पाठव, गावकऱ्यांना पाठव, पण तू येऊ नको. आईने विचारलं का? आईने विचारलं का? पोराने सांगितलं ज्या वेळेला तू या प्रेताजवळ रडशील या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही. ही माती, अरे ही माती कशी आहे, ही माती कशी आहे? स्वतःच्या खतावण्याच्या वह्या टोहामध्ये बुडवल्या, स्वतःच्या खतावण्याच्या वह्या टोहामध्ये बुडवल्या. पंबाजींनी मारलं, पंबाजींनी मारलं. रामेश्वर भक्तांनी छळ केला, संपूर्ण समाजाने छळ केला. 400 एकर जमीन समाजाला दान केली. 42 वर्ष समाजाने त्रास दिला, पण जगाचा पाप न्यायला विमान आला घेऊन. हे रक्त आहे, ही माती आहे. अरे स्वतःच्या आई वडिलांनी तिहाचं प्रायश्चित्त घेतलं, स्वतःच्या आई वडिलांनी तिहाचं प्रायश्चित्त घेतलं, तेव्हा जगाची आई ज्ञानेश्वरी जगाला कळाली. ही माती 15व्या वर्षी हातात तलवार घेणारे, 15व्या वर्षी हातात तलवार घेणारे, 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, 51 वर्ष आयुष्य जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करणारे जगातील एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी. अरे ही माती कशी आहे, अरे ही माती कशी आहे? जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय कृष्ण गोयल बदला गोदावरी.
देशावर प्रेम असावं, आता कमी करा आवाज. देशावरती प्रेम असावं महाराज. आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय, आपलं भाग्य महाराज. आपण या मातीतली माणसं आहोत महाराज. हो, या मातीतले आपला स्वाभिमान पाहिजे महाराज. अरे या मातीमध्ये शूरवीर जन्माला आले. शूरवीर कसे होते ऐका. आपल्या मातीमधले शूरवीर कसे होते ऐका. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. वाक्य ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. शिवाजी महाराज त्या मावळ्याला भेटायला गेले. शिवाजी महाराज त्या मावळ्याला भेटायला गेले. मावळा डसा रडू लागला. मावळा डसा रडू लागला. शिवाजी महाराज म्हणले रडू नको, रडू नको, लवकर बरा होशील. मावळा म्हणाला राज्य हात मोडला म्हणून रडत नाही, हात मोडला म्हणून रडत नाही. महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या समोर असताना मी मुजरा करू शकत नाही म्हणून रडतो. या मातीतले माणसं आहोत आपण. आपल्याला अभिमान पाहिजे. आपली संस्कृती काय, आपली परंपरा काय महाराज. हो, मला सांगा बरं, छत्रपती शिवाजी महाराजांचे मातुश्री कोण? जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेबांचं जर अवतार कार्य झालं नसतं, शिवाजी महाराजांवरती चांगले संस्कार झाले नसते, तर स्वराज्याची निर्मिती झाली असते का महाराज? आज हे मंदिरं टिकले, कोणामुळे टिकलेत? शिवाजी महाराजांमुळे टिकलेत महाराज. हो, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. हो, जिजाऊ मासाहेबांबद्दल बोलू वाटतं महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊ, माझ्या जिजाऊ, माझ्या जिजाऊ, माझ्या जिजाऊ, माझ्या जिजाऊची चिमणी कशी आली ओ फळाला. तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्मला. तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्मला. तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्मला. बाबाचा बाबा आता जेवले ना. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं. आपल्या धर्माचं रक्षण झालं महाराज. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. महाराष्ट्रात आपण जन्माला आलोय महाराज. आपलं भाग्य महाराज. महाराष्ट्र ही संतांची आणि शूरवीरांची भूमी महाराज. ऐका,
या मातीमध्ये मावळे कसे तयार झाले ऐका. मावळे कसे होते ऐका महाराज. हो, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या. ऐका, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या आणि जिजाऊ माँसाहेबांना समोर कोंढाणा किल्ला दिसला. कोंढाणा किल्ला दिसल्याबरोबर जिजाऊ माँसाहेबांच्या डोळ्यातून खळखळा अश्रू आले. जिजाऊ माँसाहेबांना आठवण झाली, राजा जयसिंगाच्या तहामध्ये कोंढाणा किल्ला घालवावा लागला. समोर कोंढाणा किल्ला दिसला आणि जिजाऊ माँसाहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले. पण त्यांना आठवण झाली, अरे शिवरायांसारखा पुत्र असताना अश्रू ढाळण्याची गरजच काय, काय गरज आहे. जवळच एक रामोश्याचा मुलगा होता, त्याचं नाव होतं महादेव. काय नाव होतं? महादेव. जिजाऊ माँसाहेबांनी लगेच सांगितलं, महादेवा इकडे या, आत्ताच्या आत्ता रायगडावर जा, आत्ताच्या आत्ता रायगडावर जा आणि शिवाजी महाराजांना सांगा जिजाऊ माँसाहेब दुखीत आहेत, जिजाऊ माँसाहेब दुखीत आहेत, तुम्हाला ताबडतोब लवकर बोलवले. महादेव लवकरात लवकर रायगडावर गेले. शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि शिवाजी महाराजांना सांगितलं जिजाऊ माँसाहेब दुःखित आहेत, त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा आल्या, तुम्हाला ताबडतोब लवकर बोलवले. हे वाक्य ऐकल्याबरोबर शिवाजी महाराज म्हणाले, कोणत्या दासीनं माझ्या आईचा अपमान केला, कोणत्या सेवकाने माझ्या आईचा अपमान केला, तुम्ही नाव सांगा, लगेच मृत्यूदंडाची शिक्षा देतो. रामोश्याचा मुलगा महादेव म्हणाला, कोणत्या दासीनं अपमान नाही केला, कोणत्या सेवकाने अपमान नाही केला, पण आईंच्या डोळ्यातून अश्रू आले हे मी डोळ्यानं पाहिले, तुम्हाला लवकरात लवकर बोलवले. हे वाक्य ऐकल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळच असलेला जिरेटोप उचलला. डोक्यात घालणार तेवढाच जिरेटोप खाली कोसळून पडला. अपशकुन झाला. पण कर्तबगार मनुष्य अपशकुनाला कधी घाबरत नाही महाराज. बघा, एक बाई अंधश्रद्धेवर भाषण द्यायला निघाली एक बाई, पण रस्त्यात एक मांजर आडवी गेली म्हणून परत माघारी आली. भाषण कशावर द्यायला गेली? अंधश्रद्धेवर. आणि मध्ये आडवी का गेली? परत मागे आली. ज्याला कळलं नाही त्यांनी पुन्हा महाप्रसाद घ्या. बघा, 10 मांजरे आडवे येऊ द्या, तुमचं काम 100% होणार. पण एक माणूस आडवा जाऊ द्या, चालू असलेला कार्यक्रम बंद पडणार. मार सोपं नाही महाराज. बघा, हो, जिरेटोप खाली कोसळला महाराज. पण कर्तबगार मनुष्य कधी अपशकुनाला घाबरत नाही. तो जिरेटोप उचलला, डोक्यात घातला, कृष्णा नावाच्या घोडीला टाच मारली आणि आई साहेबांकडे निघाली. कृष्णा नावाची घोडी सह्याद्रीतून दऱ्याखोऱ्यातून दौडू लागली महाराज. थोड्याच वेळात माँसाहेबांपर्यंत पोहोचले. माँसाहेबांना मुजरा केला आणि माँसाहेबांना विचारलं, सांगा कोणी तुमचा अपमान केला, का तुम्ही एवढे दुःखी आहात? माँसाहेब काहीच बोलले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताला हात धरला आणि मागून दिसणारा कोंढाणा किल्ला दाखवला आणि सांगितलं, याच्यावरती जे हिरवं निशाण फडकते ते पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले, आपल्याला हा किल्ला काबीज करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज काहीच बोलले नाही, कारण कोंढाणा किल्ला काबीज करणं म्हणजे खायची गोष्ट नव्हती महाराज. मुघलांनी 2 किल्ले जातीनं राखून ठेवले होते, एक म्हणजे पुरंदर आणि दुसरा म्हणजे कोंढाणा. शिवाजी महाराज काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर माँसाहेब म्हणाले, त्या औरंगजेबाने उत्तर प्रदेशामध्ये धुमाकूळ घातलाय, काशीला विश्वेश्वराचं मंदिर पाडलं, मुलींवर अत्याचार चालू आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर शिवाजी महाराज जागे झाले. बघा, या भारत देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, अनेक राजेंच्या दरबारात बाया नाचल्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कधीच बाया नाचल्या नाही. कारण आपले राजे बाया नाचवणारे नव्हते, तर बाया वाचवणारे राजे होते. आपले राजे बाया वाचवणारे होते, नाचवणारे नव्हते महाराज. महिलांवरती अत्याचार होते ऐकल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, माँसाहेब तुम्ही काळजी करू नका, येत्या माघ शुद्ध 9मीला आम्ही जातीनं गडावर स्वारी करू, हे आमचं वचन आहे. वचन दिलं महाराज, दिलं वचन
मा साहेबा दिला वचन, मा साहेबा वचन पूर्ण करीन. माझ्या राजार अरे माझ्या शिवबार बसला घोड्यावरी, माझ्या राजार बसला घोड्यावरी, माझ्या राजार बसला घोड्यावरी, माझ्या राजार बसला घोड्यावरी. दिला वचन मा साहेबा वचन पूर्ण करीन, दिला वचन मा साहेबा वचन पूर्ण करीन. माझ्या राजार माझ्या शिवबार बसला घोड्यावरी, माझ्या राजार बसला घोड्यावरी, माझ्या राजार बसला घोड्यावरी, माझ्या राजार बसला घोड्यावरी. वचन दिलं मासाहेबांना की येत्या माघ शुद्ध नवमीला गडावर जातीनं स्वारी करू आणि गड काबीज करू महाराज. वचन दिलं तेव्हा वचनातली पावर होती महाराज, आता नाही. आता माणसं दोन तोंडाची, तेव्हाचं वेगळं होतं महाराज. हो वचन दिलं पण तेवढ्यात झालं काय ऐका, तेवढ्यात झालं काय. उमरट गावावरून, उमरट नावाचं गाव आहे, त्या गावावरून एक मावळा आला आणि त्या मावळ्यानं आपल्या मुलाची लग्नपत्रिका जिजाऊ मासाहेबांच्या पायावर ठेवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर ठेवली. हो उमरट गाव म्हणजे तानाजी मालुसरे यांचं गाव महाराज. ऐका त्या उमरट गावामध्ये अजूनही तानाजी मालुसरे यांची तलवार आहे महाराज, अजूनही आहे. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो, त्या गावामध्ये अजूनही एकाही फोनला रेंज नाही. तुम्ही जाऊन बघा, तिथं नाही 2G नाही 3G नाही 4G, तिथं फक्त शिवाजी महाराज, फक्त शिवाजी, बाकी काय नाही महाराज. हो मावळा आले, तानाजी मालुसरे त्या ठिकाणी आले. हो स्वतःच्या मुलाची रायबाची लग्नाची पत्रिका जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर ठेवली महाराज. हो छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्रिका उचलली, वाचायला सुरुवात केली. आमचे इथे श्रीकृपे करून आमचे चिरंजीव रायबा यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे, तरी तुम्ही सगळेजण वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे. आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. हे वाक्य ऐकल्याबरोबर जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वाईट वाटलं, कारण रायबाचं लग्न सुद्धा माघ शुद्ध नवमीला आणि गडावर स्वारी करण्याचा दिवस पण माघ शुद्ध नवमीचा महाराज. आता करावं तरी काय. हो पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, हो तुम्ही शुभ मुहूर्तावर लग्न आटपा आणि लग्न झाल्याबरोबर गडावर स्वारी करण्यासाठी या. पण तानाजी मालुसरे वीर होते, त्यांना हे वाक्य पटलं नाही महाराज, त्यांना वाक्य पटलं नाही. ते म्हणले आमचे राजे संकटात असताना आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवावं हे आम्हाला पटत नाही, आम्हाला पटत नाही. आधी लग्न कोंडाण्याचं मग लग्न रायबाचं महाराज. हो तानाजी मालुसरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणले, राजे लग्न होईल नंतर, आधी कोंडाणा किल्ला माझ्या ताब्यात द्या, मी घेतो कोंडाणा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, खायचं काम नाही, मी साहेबांना वचन दिलंय, मला अपयश चालणार नाही. तानाजी मालुसरे म्हणाले, जर अपयश आलं ना राजे, मी माझं तोंड सुद्धा तुम्हाला दाखवणार नाही. याला म्हणतात वचन महाराज आणि याला म्हणतात शब्द महाराज. हो दिलं वचन शिवाजी महाराजांना. हो छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना सरसेनापती बनवलं. हो सेनापती घरी आले, घरात आनंदाचं वातावरण, मुलाचं 4 दिवसावर लग्न आहे, नवरदेवाला हळद लागलेली, सगळीकडं मंगलवाद्य वाजतं, ते आनंदाचं वातावरण आहे. आणि तानाजी मालुसरे कुठं चालले? महिला मंडळ, आपल्या पोराचं लग्न आहे आणि त्याचा बापच हजर नसावा असं तुम्हाला वाटन का? हो अजिबात वाटणार नाही. कोणाला वाटन महाराज? हो पण तानाजी मालुसरे निघाले युद्धाला. घरी आले, तानाजी मालुसरे यांची पत्नी बाहेर आली. हो आणि विचारलं, तुम्ही युद्धाला चालले? तानाजी मालुसरे म्हणाले, हो. त्यांची पत्नी म्हणाली, युद्धाला जा तुम्ही, मी अडवत नाही, पण 4 दिवस थांबा, आपल्याला युद्धच करायचं, 4 दिवस थांबा आणि मग युद्धाला जा.
तानाजी मालुसरे म्हणले आमचे राजे संकटात असताना इथं मला आनंद घेणं पटत नाही, जा माझा पोशाख आण. त्यांच्या पत्नीनं पोशाख आणला, पोशाख चढवला, निरंजनी आणली, ओवाळलं महाराज. पण ओवाळताना निरंजनी पडली महाराज, अपशकुन झाला. पत्नी म्हणाले आता निरंजनी पडली, अपशकुन झाला, आता तरी जाऊ नका. तानाजी मालुसरे म्हणले असं असतं का? निरंजनी विजली म्हणजे आम्ही मेलो आणि निरंजनी राहिली म्हणजे आम्ही जगलो, असं असतं का? अरे आम्ही मराठी आहोत, मरणाला न घाबरणारे माणसं आहोत आम्ही. मराठ्याची पोरं आम्ही, नाही भिणार मरणाला. मराठ्याची पोरं आम्ही, नाही भिणार मरणाला. सांगून गेला कुणी मराठी, शाहीराव उभ्या विश्वाला. सांगून गेला कुणी मराठी, शाहीराव उभ्या विश्वाला. ओ मराठी माणसं आहोत आम्ही, जो मरकर भी न पीछे हटे ओ मराठे महाराज. ओ मराठी माणसं आम्ही कशाला घाबरत नाही महाराज. ओ युद्धाला सुरुवात महाराज, निघाले सगळे. ओ समोरची जी गँग होती महाराज 2000, किती? आपण फक्त 500. किती? 500 मावळे घेऊन निघाले तानाजी मालुसरे. सोबत त्यांचे भाऊ होते सूर्याजी मालुसरे आणि निघाले. आता गडावर चढायचं कसं? अवघड आहे. हो, जे हलक्या वजनाचे मावळे होते त्यांना कड्या कपारीने वरती चढवलं. हो, आणि गडाला दोर बांधला आणि मग दोर पकडून पकडून सगळे मावळे गडावर महाराज. रात्रीची वेळ महाराज, रात्रीची वेळ, गड बेसावध, हे राजांची राजनीती होती महाराज. गड बेसावध, युद्धाला सुरुवात झाली. हर हर महादेवचा गर्जना झाली. हर 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 युद्धाला सुरुवात झाली महाराज. युद्धाला सुरुवात झाली, तलवारीचे वार चालू झाले. एकट्या तानाजी मालुसरेने 350 पठाण कापले महाराज. हो, 350 पठाण कापले. युद्धाला सुरुवात झाली. उदयबानाला जाग आली, उदयबानाला जाग आली. त्यांनी ढाल तलवार घेऊन युद्धभूमीत आला. युद्धभूमीत आला. 2 युद्ध एकमेकाला भिडले, 2 युद्ध एकमेकाला भिडले. एकामध्ये इंद्राच्या हातीच्या ऐरावतीचं बळ, एकामध्ये शिवाचं बळ. दोघे योद्धा एकमेकाला भिडले महाराज. रक्त बंबाळ झाले. पण म्हणतात ना चांगल्या माणसाला सुद्धा प्रारब्ध आडेत, चांगल्या माणसाला सुद्धा प्रारब्ध आडेत. तानाजी मालुसरेंचा एक वार उदयबानाला लागला आणि उदयबानाचा एक वार तानाजी मालुसरेला लागला. तानाजी मालुसरेच्या हातातली डाल तुटली आणि खाली पडली. वेळेला डाल येणार कुठून, वेळेला डाल येणार कुठून? रक्त बंबाळ झाले. तानाजी मालुसरे खाली पडले. सगळे मावळे मागे आले, सगळे मावळे मागे आले. तानाजी पडले, तानाजी पडले, तानाजी पडले, तानाजी पडले. पण सूर्याजी मालुसरे म्हणाले जवळ जवळ गड काबीज करण्यात आलाय. आता जर सगळे मावळे पळून गेले तर आपली हार निश्चित आहे. पण सूर्याजी मालुसरे होते ते, त्यांनी गडावरची दोर कापून टाकली आणि सांगितलं तुम्हाला जायचं असं तर उडी जाऊन मारा, उडी मारून मारा किंवा लढून मारा. मावळे म्हणले उडी मारून मरण्यापेक्षा लढून मेलेलं बरं आहे. सगळे मावळे पुन्हा युद्धाला सुरुवात, जोमात युद्ध सुरू झालं महाराज. गड काबीज केला आणि गड काबीज केल्यानंतर गवताची गंजी पेटवली. राजांना इशारा दिला, गड जिंकला महाराज. राजांनी इशारा समजला, हातावर हात मारला आणि सांगितलं वाह, आपल्या तानाने गड जिंकला. आता माझ्या तानाजी मालुसरेंचं मी कौतुक कोणत्या शब्दात करावं याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराज निघाले आणि कल्याण दरवाजापर्यंत पोहोचले. पण पाहिल्यानंतर परिस्थिती वेगळी होती. गड तर जिंकलेला होताच, पण कोणाच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद नव्हता, कोणाच्या चेहऱ्यावर गड जिंकल्याचा आनंद नव्हता. रक्ताच्या थारोळ्यामध्ये तानाजी मालुसरे खाली पडलेले होते आणि त्यांना मिठी मारून सूर्याजी मालुसरे रडत होते. ओ, डोळ्यातून आनंद अश्रू आले नाही, डोळ्यातून आनंद अश्रू आले नाही. का? गड तर जिंकलेला होता पण तानाजी मालुसरे गेलेले होते महाराज. ते आपल्यात राहिले नव्हते, ईश्वरचरणी विलीन झाले होते. हे दृश्य पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांच्या मुखातून एक वाक्य आलं, शिवाजी महाराजांच्या मुखातून एक वाक्य आलं, गड आला.
सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. स्वतःच्या मुलाच्या लग्नाला न थांबता युद्धाला गेले, गड जिंकला, देहाची पर्वा सुद्धा केली नाही. याला मावळे म्हणतात महाराज. आणि अशा राष्ट्रातले, अशा मातीतली माणसं आहोत आपण, शूरवीर भूमीमधले माणसं आहोत आपण. जरा विचार करून वागा महाराज. हो, ही आपली संस्कृती आहे, ही आपला धर्म आहे. धर्माचं रक्षण आपल्या शूरवीरांनी केलं, आपण सुद्धा रक्षण केलं पाहिजे महाराज. धर्माने वागलं पाहिजे महाराज. हो बघा, जो धर्मानं वागतो देव त्याचा संभाळ करतो महाराज, पण जो धर्म सोडून वागतो देव त्याचा संहार करतो महाराज. विठाला विठाला संत ज्ञानेश्वर महाराज कोपीमध्ये आले. आपल्या इथे विषय चालू होता. हो, विटाळ झाला विटाळ. हो, आणि हे पाहिल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज कोपीमध्ये आले. आणि कोपीमध्ये आल्यानंतर दरवाजा लावून घेतला. संत मुक्ताबाईंनी 11 अभंगाचा उपदेश केला. आणि 11 अभंगाच्या उपदेशामध्ये सांगितलं की तुम्ही योगी आहात, तुम्ही जगाचा अपराध पोटामध्ये सहन करा. हो, तुम्ही त्रास सहन करा, कारण जो सहन करतो तोच मोठा होतो आणि तोच संत होतो. मग खरे संत कोणाला म्हणतात? पाणी जर वाहतय, मध्ये खड्डा आला तर पाणी उडी मारून जातं का? तो खड्डा भरून काढतं ना. दया आहे त्याच्याकडे. हो, ते बघत नाही. हो, आणि क्षमा असावी पृथ्वीसारखी. हो, पृथ्वीसारखी क्षमा. पृथ्वी, आता बघा तुम्ही इथं पृथ्वीवर बसलेत, पृथ्वीची काही तक्रार का? तुम्ही माझ्यावर का बसले? आता मागचे काही झोपले त्याच्यावर, काही तक्रार आहे का? नाही, अजिबात काही तक्रार नाही महाराज. हो, पृथ्वीसारखी क्षमा असावी. हो, घरी सुद्धा एकमेकांना क्षमा करायला शिका. घरात सुद्धा पती पत्नीने एकमेकाला क्षमा करावं महाराज. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. महिला मंडळ, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं चाक म्हणजे पत्नी. पुढचं नवरा आणि मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. ते म्हणाल का? कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन आपल्याच चाकाला आहे, त्यामुळे ते थोडं भाव खातं. पण मागच्या चाकानं भाव खायची गरज, कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं ओ गिरणारे, मागचं खड्ड्यातच जाणार ना महाराज. हो, म्हणून एकमेकाला क्षमा करायला शिका महाराज. प्रेमानं राहा. मी नेहमी सांगतो, बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा बायकोला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या? बॅलेन्स असणं महत्वाचं आहे महाराज. एकमेकाला क्षमा करायला शिका. ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, ते कोण? संत महाराज. ते संत आहे महाराज. अशा संतांना शरण गेले पाहिजे. नाही तर खोटे संत भरपूर आहे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगे विटंबना वादू. ओ ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करूनी म्हणते साधू, अंगी लावून राख, डोळे झाकून करती बाप, दावूनी वैराग्याचा कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू कितीन जळो तयाची संगती. महाराज हो, अशा संतांच्या नादी लागू नका महाराज. हो, खऱ्या संतांच्या नादी लागा महाराज. कारण संतांशिवाय आपल्याला कोणी या भवसागरातून सोडू शकत नाही. सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय, आणि धरावे ते पाय आधी आधी. एकदा सुंदर हाताने टाळ्या वाजवा आणि मुखानं गोड भजन करूया. विठोबा रखुमा. मला सांगा, आपण रस्त्यावरून चाललोय आणि आपल्याला 10 रुपयाची नोट पडलेली दिसली, उचलणार का नाही? असा कोण आहे बाबा, मरू दे, जाऊ दे, तो घेऊन जाईन.
उचलणार ना. लोभ प्रत्येकाला आहे, अहंता आहे ना. थोडंफार ज्ञान आलं की माणसाला काय होतो, अहंकार येतोच ना बरं. पण ज्याच्याकडं लोभ नाही, अहंता नाही, ते कोण, संत महाराज. हो, लोभ अहंता नाही म्हणा. आणि जगी विरक्त तोची जाणार, तो जगातून विरक्त महाराज. वैराग्य त्याच्याकडे महाराज. हो, आणि याच्या पुढे जाऊन मुक्ताबाई सांगतात, इह परलोक सुखी. हो, या लोका सुखी कोण, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. हे ज्ञान ज्याच्याकडे आहे की जन्माला येताना काय आणलं नाही आणि जाताना काय घेऊन जाणार नाही, हे ज्ञान ज्याच्याकडे आहे तो इह परलोकी सुखी. आणि शुद्ध ज्ञान ज्याचे. आता या सगळ्या गोष्टी 450 वर्षापूर्वी, 850 वर्षापूर्वी साधू संतांनी सांगून ठेवले महाराज. पण आपण ऐकत नाही. आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही महाराज. आणि आपण एक सांगितलं की लोक वेगळंच ऐकतात. मी एका कीर्तनात म्हणलं, जसं पेराल तसं झोपले काय मागचे, जसं पेराल तसं प्रमाणे ना. शुद्ध बीजा आणि फळे रसाळ गोमटे. मी म्हणलं जसं पेराल तसं उगवेल. काही चुकीचं बोललो का. कीर्तन झाल्यावर एक जण माझ्या जवळ आला, म्हणला महाराज तुम्ही हे बोललेच का. म्हटलं काय बोललो. जे पेराल ते उगवेल. म्हटलं बरोबर तर आहे. तो म्हणतो साप चुकीचं आहे. म्हटलं कसं काय. तो म्हणतो शेंगदाणा पेरला. टरफल आलो कुठून. अरे म्हटलं बावळटा, टरफलाच्या आतमध्ये काय काय शेंगदाणा. तो म्हणतो नाही नाही नाही, जे पेराल ते शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे. मी म्हटलं अवघड झालं आता. अहो तो हलूच देईनी मला. मी म्हटलं आता मी हुशार. मी म्हटलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो उत्तर. मला घरी चहा प्यायला नेलं त्याने चहा प्यायला. त्याला म्हटलं फक्त चहा आण, फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. ते आलं चहा घेऊन. म्हणलं फक्त चहा. ज्याला कळलं नाही त्याने डबल महाप्रसाद. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोस बटर नाही आणले. अरे म्हणलं फक्त चहा, कप नाही, फक्त चहा. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठे चहा आहे का. म्हणलं बावळाट मटर फलाशिवाय कुठे शेंगदाणे आहे का. तो म्हणतो तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं पहिली तुला अक्कल नव्हती का. म्हटलं आपण एक सांगितलं की लोक वेगळंच ऐकतात महाराज. हो, साधू संतांनी जे सांगितलं ते ऐका महाराज. आणि ते जर आपण नाही ऐकलं महाराज, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. 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 एका जलातली आमचं काय बाजाईल. आमचं काय बाजाईल.
टाळ्या थांबल्या पाहिजे मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया दादा बाहुर बाजेला हिरवर निराला दादा बाहुर बाजेला शकुल 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 सागावया आले लई बाजेला 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 शिवाजी राजा कडक आवाज जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही गेली मजा सुटी होती माझा विचार करून माय बहिणीची जत्रा असा सरदार शिवाजी राजा असा सरदार आजचा जर कार्यक्रम पाहिला महाराज संयोजक आयोजक मंडळी ध्यान देऊन ऐका आजचा जर कार्यक्रम पाहिला तर वरती इंद्र चंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील हँग ते सुद्धा म्हणत असतील काय ते गिरणारे काय ते कीर्तन काय ते गाय काय ते वाद एकदम काय झाडी काय डोंगर एकदम ओके मध्ये माग त्यांनीच माझा कार्यक्रम ठेवला कोणते आमदार काय झाडी काय डोंगर हा शहाजी बापू पाटील वा 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 त्यांनी माझा कार्यक्रम ठेवला आणि ते कीर्तनाला बसले पुढं मी म्हणलं कीर्तनात काय झाडी काय डोंगर एकदम ओके मध्ये कीर्तन झाले होते माझ्या जवळ आले म्हणले महाराज काय आवाज काय गायन एकदम असं असतं महाराज ते हा आनंद दुसरीकडे पाहायला भेटणार नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर इथं आनंद घेतला पाहिजे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी इथं आनंद घेतला पाहिजे महाराज सोपं नाही महाराज हे गायन वादन कीर्तन सोपं नाही महाराज मागच्या जन्मीचं पुण्य लागतं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आनंद घेतला पाहिजे महाराज आणि हा आनंद ज्याला घेता आला इह पर लोकी सुखी आणि शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी हे शुद्ध ज्ञान ज्याच्याकडे आहे तो सुखी आहे महाराज नाहीतर दुखी महाराज कारण सुख पाहता जवाब आणि दुःख पर्वत एक तर सुख एवढूच आहे महाराज आणि ते सुख कुठे
कीर्तनात आहे महाराज. कीर्तन चांग होय अंगे हरी रूप. मग इथं आनंद घेतला पाहिजे. आणि या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर फुकटच्या मिथ्या ज्या कल्पना आहे महाराज, ज्या कल्पनामुळे आपलं वाटोळं होतं, हो अशा कल्पना बाजूला ठेवा. मिथ्या जे कल्पना आहे, जग मिथ्य ब्रह्म सत्य महाराज. हो हे जे मिथ्या कल्पना आहे महाराज, हे बाजूला ठेवा. आयुष्याचा नाश करू नका. नका करू नाश आयुष्याचा. हो मिथ्या कल्पना बाजूला सारा महाराज. हो मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करतात की हे जे मिथ्या कल्पना आहे, हो जगाकडं दुर्लक्ष करा महाराज. हो हो ज्याच्याकडं दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, हो ज्याच्याकडं लोभ नाही, अहंता नाही, असा जो आहे तो खरा संत. बाकीच्या कल्पना बाजूला ठेवा. अभंगाचं 14. वा 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 सुंदर महाराज, सुंदर, एकच नंबर महाराज. वा आपली वाटते पहिली पण एकदा कुठं चैतन्यपूरला ना, दुसऱ्यांदा या कार्यक्रमाला आहेत माझ्या. योगायोग महाराज, खूप सुंदर महाराज. हो बघा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काही बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझ्या प्रकृतीचा गोंधळ म्हणून सोडून द्या. आजच्या या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली, गणेश महाराज असतील, अजून त्यांचं नाव विनायक महाराज, यांचं अर्जुन महाराज, या गायकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. वा 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 सुंदर गायन महाराज. ऐकूच वाटत होतं शेवटपर्यंत, थांबूच नाही असं वाटत होतं. सुंदर गायन, तुमचं मनापासून एकदा धन्यवाद व्यक्त करतो. सुंदर. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी उत्तम अशी मृदुंगाची साथ दिली, कृष्ण, सगळे देवाचीच नाव आहे महाराज, देवच माणसं आहे तुम्ही. कृष्ण महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. वा 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 काय वादन केलं महाराज, मन प्रसन्न करून टाकलं महाराज. सुंदर वादन, तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तसेच हे टाळकरी बाळगोपाळ, वा वा यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. आपले छोटे जे चोपदार होते महाराज, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. वा 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 सुंदर सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन. आणि सर्वात मोठं कौतुक करावं साऊंड सिस्टीमवाले भाऊचं महाराज, त्यांच्यासाठी जर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा. आता महाराज लोक आपण सगळे फिरतोच कार्यक्रमाला, मोठमोठे मशीन, मोठमोठे स्पीकर, नाही का, नुसतं लाईटिंग धिंगाणा नुसता. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ऑपरेटिंग. टायमिंगला गायकाला महाराजाला काय पाहिजे बाबा, इको पाहिजे, बेस पाहिजे का ट्रबल, नाही तर महाराजच ट्रबलमध्ये यायचा. पण एकदम सुंदर महाराज ऑपरेटिंग, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हो तसेच कीर्तनासाठी जमलेला जनसमुदाय, तुम्ही पण शांत चित्तेने हो कीर्तन ऐकलं, तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हो झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर